हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आहे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत साल काढून, आणि कांदा घेतलेला आहे, एक कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी कढीपत्ता थोडासा मला आवडतो म्हणून, आणि इथे घेतलेला आहे किसलेलं गाजर। तर आता हे सगळं मी एकत्र करून घेते। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि थोडीशी चटणी, लाल मिरची पावडर, एक चमचाभर जिरे पावडर, आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण हे व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि आपलं स्टफिंग रेडी आहे। आता आपण ब्रेडवर हे स्टफिंग लावून घेणार आहोत। चमच्याने स्प्रेड करा किंवा हाताने देखील स्प्रेड केलं तरी चालेल। तर अशा प्रकारे हे स्टफिंग आपल्याला लावून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे मी सगळ्या ब्रेड स्लाइस वरती स्टफिंग लावून घेतलेलं आहे। आता इथे मी दुसरा ब्रेड स्लाइस घेतला आहे, त्यावर मेयोनीज लावून घेत आहे। हा मेयोनीज लावलेला ब्रेड स्लाइस आपण याच्यावरती ठेवणार आहोत। आता हे बटाटा सँडविच स्टफ करून झालेला आहे, आपण त्याला टोस्ट करून घेऊया। इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावर मी थोडंसं तूप घालते। तुम्ही हवं तर इथे बटरही घालू शकता। सँडविच ठेवून देऊया, आणि वरच्या बाजूनेही मी इथे तूप लावून घेत आहे। आता आपण ह्याला पलटी करून घेऊया। हे पहा, दुसऱ्या बाजूने पण छान ब्रेड रोस्ट करून झालेला आहे, आपण याला काढून घेऊया। आता आपण याला कट करून घेऊया। हे पहा, आपलं बटाटा सँडविच रेडी आहे। तर फ्रेंड्स, हे बटाटा सँडविच तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही पण ट्राय करा। तुमच्या मुलांना ते नक्की आवडतील, आणि झटपट होणारे, जास्त वेळ पण लागत नाही। बटाटेच फक्त बॉईल करायला थोडासा वेळ लागतो, तो त्यानंतर तर जास्त असं फारसा वेळ लागत नाही, पटकन बनून जातात। यामध्ये तुम्ही कोबी देखील ॲड करू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकलं नाही, अदरवाईज ते पण टाकलं तरी चालतं, आणि त्यानिमित्ताने भाज्या पण खाल्ल्या जातात। तर आता मी आधीला तिकडे खेळायला सोडणार आहे आणि थोडंसं वॉकिंग करून येते।